जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, सलगच्या सुट्ट्या आणि सोमवती अमावस्या असल्यानं मंदिर गजबजून गेलं। नाताळ आणि सलग सुट्ट्यांमुळे सलग तिसऱ्या दिवशी पंढरपूर गजबजलं। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, मुखदर्शनासाठी देखील लांबच लांब रांग। पंढरपूरमध्ये ऑनलाईन दर्शन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत बंद, सलग सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी असल्यानं मंदिर समितीचा निर्णय। सांगलीतील जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता, यात्रेत खिलार जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल। साताऱ्याच्या पुसे गावात सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव। जयकुमार गोवरे, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसलेंच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला सुरुवात। आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीत रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषणाच्या विळख्यात। पुणे महापालिकेकडून बांधकामासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक, त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या उद्देशातून टँकरला हिरवा रंग तसंच टँकरवर एसटीपीचं पाणी लिहिणं अनिवार्य। बारामतीच्या माळेगावात शरद पवारांकडून कृषी विज्ञान केंद्राची पाहणी। कृषी विज्ञान केंद्रात 15 ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचं आयोजन। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापुरात। भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह नेणारी रिक्षा पोलिसांकडून जप्त। विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता, तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागच्या सीटवर बसली होती। कल्याणच्या घटनेतील आरोपी विशाल गवळी हा भाजपशी संबंधित महेश गायकवाड यांचा आरोप। खटला लढवण्यासाठी उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला केला विरोध, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, गायकवाड यांची मागणी। पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत भीषण आग, सालवाड शिवाजीनगर परिसरात कारखान्याला आग लागली, आगीचं कारण स्पष्ट। बीडडी चालीतील अय्यप्पा स्वामी मंदिरातील पूजेला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली। गेले काही दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटतं, आदित्य ठाकरेंची पूजेनंतर टीका। मुंबईच्या मालाडमढ कोळीवाडामधील मासेमारी नौका बुडाली, मालवाहू जहाजांना धडक दिल्यानं नौका बुडाल्याची माहिती। भिवंडीत दुचाकीस्वार ड्रेनेजमध्ये पडला, स्थानिकांकडून दुचाकीस्वाराला वाचवण्यात यश, घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित। भिवंडीतील उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास 3 अपघात, वेगवेगळ्या अपघातात 2 जण किरकोळ जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस। कापूरवाडी भागात मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे ठाणे पोलिसांकडून वाहतुकीत बदल, 30 डिसेंबरपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बदल लागू। नवी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या कमर्शियल फ्लाईटचं लँडिंग, रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण। मुंबईच्या जुहू परिसरात अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी, जुहू परिसरात मोठी वाहतूक कोंडी। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी, सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स फुल। रायगडच्या मुंगोशी गावात महादेवाची पिंडी आणि शस्त्र असलेली देवीची मूर्ती सापडली। दुर्ग सांकशीच्या गडावर संवर्धनाचं काम सुरू असताना मूर्ती सापडल्याची माहिती। म्हसळा शहरातील जानसई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरे यांची भेट, अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या दिल्या सूचना। जानसई नदीवरील 5 कोटी रुपयांच्या संवर्धन प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस मिळणार चालना। कोकणातील हॉटेल्समध्ये मासे खाण्यासाठी गर्दी, विविध प्रकारचे मासे खवय्यांच्या पसंतीला। तळकोकणात समुद्र किनारे पर्यटकांनी गदबदले, समुद्र पर्यटनासोबत किल्ले आणि मंदिरांमध्येही पर्यटकांची गर्दी। दोडामार्गमधील तिलारी संवर्धन क्षेत्रात जाण्यास आजपासून 1 जानेवारीपर्यंत बंदी, वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण करणं, मद्यपान करणं, गोंधळ घालणं यासारखे प्रकार रोखण्यासाठी निर्णय। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मागितली मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीची वेळ, आज भेट होण्याची शक्यता। अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मुख्यमंत्री फडणवीसांची फोनवरून संवाद, मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललोय,
अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कोणीच सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचं प्राजक्ता माळीला आश्वासन. परभणीत सकल मराठा समाजाची बैठक. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याबाबत बैठकीत चर्चा. राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे 3 दिवस कामकाज राहणार बंद. सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान काम बंद आंदोलन. घरांच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरी. यामुळे गेल्या 4 वर्षात राज्याला केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम. आरटी प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर. 1 जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून आरटी प्रवेशाचं पोर्टल सुरू होणार. राज्यातील बस आगारांना कलर कोड. आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग. फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू. मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया. हत्याकांडातील 3 मुख्य आरोपी सध्या फरार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले बीड परभणीच्या दौऱ्यावर उद्या जाणार. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल. आव्हाडांनी मानहानी केल्याचा धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांचा दावा. तुळजापूरच्या मेसाई जवळ गावातील सरपंच नामदेव निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी. धाराशिवमधील सरपंचांवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी तुळजापुरातील मेसाई जवळगा गावातील संतप्त नागरिकांचं आंदोलन. येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात. नांदेडसह शेजारील जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं यात्रेमध्ये सहभागी. विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल भाजप आमदार राम शिंदेंची कर्जतमध्ये भव्य मिरवणूक. विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करून माझा पराभव करण्यात आला. राम शिंदेंचा आरोप. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या मालेगावच्या दौऱ्यावर. आणखी एक घोटाळा उघड करण्याचे सोमानियांचे सूतोवाच. भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन. मंदिर प्रशासनाकडून चव्हाण यांचा सत्कार. मंत्री भरत गोगावलेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन. आतापर्यंत आमदार म्हणून येत होतो, यावेळी मंत्री म्हणून दर्शनाला आलो. गोगावलेंची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान मिळो ही साईबाबांच्या चरणी केली प्रार्थना. नाशिकच्या पूर्व भागातील नांदगावसह कसमादे परिसरात उन्हाळी कांदा लागवडीची लगबग. अवकाळी पावसामुळे कांदा लागवड करण्यात अडचण येत होती. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्यातील 30 गावांना फटका. 1528 शेतकऱ्यांचं 1241 हेक्टरमधील पिकांचं नुकसान. अहिल्यानगरच्या म्हसे खुर्द गावाच्या उसाच्या शेतात आढळले बिबट्याची पिल्लं. ग्रामस्थ भयभीत. वन विभागानं बिबट्याला पकडावं, ग्रामस्थांची मागणी. अकोल्यात पुष्प प्रदर्शनाचं आयोजन. विविध प्रकारची फुलं एकाच ठिकाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. गेल्या 51 वर्षांपासून अकोल्यात पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन. अकोलेकरांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी. वाशिम जिल्ह्यातल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर गेल्या 5 दिवसांपासून सोयाबीन खरेदी ठप्प. खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीननं भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. आईला अखेरचा निरोप देताना नाना पटोले गहिवरले. साश्रू नयनांनी नाना आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिला मीराबाई पटोलेंना अखेरचा निरोप. वर्ध्यातून बदली झालेल्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंसाठी विविध संघटनांकडून निरोप समारंभाचं आयोजन. पोलीस अधीक्षकांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लावली उपस्थिती.
नागपुरात रिक्षा चालकाकडून अज्ञात व्यक्तीची हत्या, गुन्हा दाखल, तर आरोपी ऑटो चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांचा शोध सुरू. अकोल्यातील शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर गजानन नारेंना पहिला अकोला भूषण पुरस्कार प्रदान. अकोल्यातील 21 सामाजिक संघटनांकडून यावर्षीपासून अकोला भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.